ओके, आजच्या याच्यात कटियामध्ये जे आपल्याला मॉडेल तयार करायचं आहे ते मॉडेल हे मॉडेल आहे. ओके, 3D मॉडेल डायरेक्टली 3D पिक्चरिकल व्ह्यू आहे. इथे तुम्ही जर का पाहिलं तर हा 3D पिक्चरिकल व्ह्यू आहे. त्याच्यावरून आपल्याला सगळे डायमेन्शन घ्यायचे ते. ओके, आता हे काढायचं जर का म्हटलं ना तर सगळ्यात महत्वाचं ही बेस पहिला आपल्याला काढून घ्यावा लागेल. त्यानंतर हा जो काही सर्क्युलर आहे हा पाईप स्ट्रक्चर एवढा किती डायमीटर किती पाईपचा तर 55 डायमीटर आहे आणि 45 mm लेंथला आहे. हा पहिल्यांदा काढावा लागेल. आता हा 142 बाय हा टोटल किती आहे तर हा काढण्यासाठी तुम्हाला साधारणतः 50 हा सेंटर आणि 50 पासून हा 21 वरती आहे. म्हणजे इकडे 21 प्लस इकडे 21, 21 आणि 21 हा किती झालं 42 आणि हा 50. ओके, आपण जाऊ कटिया स्टार्ट मेकॅनिकल डिझाइन पार्ट डिझाइन मध्ये. ओके, पार्ट मध्ये ओके केलं. जो पार्ट आहे तो पार्ट आपण घेतलेला आहे एक्झॅक्टली. ओके, या पार्ट मध्ये तुम्ही जर ते केलात तुमच्या लक्षात येईल. आता इथं स्केचर सिंपल हॉरिझॉन्टल प्लेन घ्यायचं आहे आपल्याला. हॉरिझॉन्टल प्लेन आपण सिलेक्ट केलं, XY प्लेन. ओके, याच्यावरती आपण पार्ट ड्रॉ करतोय. सिंपल रेक्टँगल मी सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, रेक्टँगलचे काय काय डायमेन्शन्स आहेत. आता आपल्याला जर वाटत जर का असेल सेंटरला करायचा आहे तो रेक्टँगल तर हा रेक्टँगल पण आपण काढू शकतो. ओके, आता आपल्याला हा रेक्टँगल आपण काढलेला आहे तर याच्याऐवजी आपण काय करू, हा एकदम सिंपल झाला ना रेक्टँगल, कारण की हा सेंटरला नाही आहे. आपल्याला याला सेंटरला घ्यावा लागेल. मी या क्लोज करतो, डिलीट करून टाकतो. रेक्टँगल कमांड मध्ये जर का गेलात तुम्ही परत रेक्टँगल कमांड हा जो काही खालचा जो काही बाण आहे त्याच्यावरती क्लिक जर केलं तर इथे येतं सेंटर्ड रेक्टँगल. म्हणजे हा याचा सेंटर ठेवायचा रेक्टँगलचा आणि मग आपल्याला तो रेक्टँगल तयार करायचा. ओके, आता रेक्टँगलची साईज काय आहे 50 प्लस 21 प्लस इकडे 21. बरोबर आहे, 50 इथं आहे 21 प्लस पलीकडच्या साईडला पण 21 आहे. डायमेन्शन हा डायमेन्शन आपण घेतला. ओके, हा डायमेन्शन जर का घेतला तर काय येईल 50 प्लस 21 प्लस 21 जो काय असेल ते डायमेन्शन. ठीक आहे, ते डायमेन्शन झालं. हा 142 आहे हा टोटल. 142. ओके, 142 चा. त्यानंतर इथं जे काय रेडियस आहे हा 10चा रेडियस आहे. ओके, मग कुठे आपल्याला ती कमांड तर ते कमांड घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते आपण वरती घेऊ. कॉर्नर कितीचा आहे 10चा आहे. हा पार्ट आणि हा पार्ट कॉर्नर, हा पार्ट परत मी कॉर्नर सिलेक्ट करतो, हा पार्ट कॉर्नर. ओके, हा पार्ट आणि हा पार्ट कॉर्नर, हा पार्ट आणि हा पार्ट कॉर्नर. ओके, हे सगळे कॉर्नर कितीचे आहेत तर 10चे आहेत. 10 रेडियस 10 रेडियस 10 रेडियस. ओके, एक्झिट टू वर्क बेंच. आपल्याला 3D मॉडेलिंग मध्ये जायचं. आता याचं किती आहे तुम्ही जर का पाहिलं तर थिकनेस किती याची 14 mm आहे. ओके, पॅड कमांड या सेक्शनला किती mm साठी करायचंय तर 40 mm साठी करायचं. ओके, आता यामध्ये आणखीन आपण काय करू शकतो तर ते हे होल पण आपण काढून घेऊ शकतो ऍट अ टाइम. त्याला परत कमांड वापरायची गरज नाही. म्हणून मग मी काय करतो डबल क्लिक करतो, परत स्केच मध्ये जातो. आता आपल्याला होल काढायचे ते
पहिला होल. ओके, हा होल किती डायमेन्शनचा आहे? डायमेन्शन होलचं डायमेन्शन किती आहे? हा, होल 4 होल 18चा डायमीटर आहे. इथं 100चा आहे आणि इथं 50चा आहे ते. ओके, मग हा होल इथं 100चा आहे तर इथं तो येणार 50 वरती. ओके, आणि इकडनं 50 आहे म्हणजे हे येणार 25 वरती. डायमीटर काय आहे त्याचा? हे बघा 25 कुठलं? हे 50 वरती म्हणजे ह्या सेंटर पासून हा 25 वरती आला. ते 100 वरती आहे. 100 वरती आहे म्हणजे ह्या सेंटर पासून तो इथं जो काय आपण सेंटर लाईन पासून काढले तर तिकडे 50. किती? डायमीटर 18. ओके, डायमीटर किती आहे त्याचं? 18. ओके, आता हा होल 4 ठिकाणी आहे म्हणजे आपल्याला मिरर करायचंय. मी जर का पाहिलं तुम्ही इथं हा मिरर ऑप्शन आहे. ओके, मिरर काय करायचंय? हे होल करायचंय ऍक्सिस भोवती. झालं मिरर. ओके, परत मिरर कमांड, हे कंट्रोल हे ऍक्सिस भोवती. झालं मिरर. परत एकदा मिरर कमांड, हे ऍक्सिस भोवती मिरर. ओके, आपण मिरर कमांडने तो सगळीकडे तो होल मार्क करून घेतला. याच्यातनं मी बाहेर आलो 14 mm. ओके, हे होल पण आले त्याचे आणि हे पण आलं. ओके, आता काय आपलं नेक्स्ट टार्गेट काय होतं? हे काढून घ्यायचंय. ओके, तर हे काढण्यासाठी याचा जो काही सेंटर आहे तो खालीपासून किती वरती आहे? जर का तुम्ही बेस पासून जर का पाहिलं तर 58 वरती याचं सेंटर आहे. बेस पासून 58 आहे सेंटर. बेस पासून इथं वर नाही. हे बघा, ही लाईन इथे दिसतीये. ही लाईन इथे दिसती म्हणजे बेस पासून नाही, त्याच्यापेक्षा वरपासून 58 mm वरती. ओके, नेक्स्ट तुम्हाला हे करायचंय, या प्लेन वरती तुम्हाला काम करायचंय. सर्कल, सेंटर लाईन वरती सर्कल. हा बाहेरचा सर्कल बघू आपण आणि परत एक आतला एक सर्कल आहे. सेम सेंटरला दुसरा एक सर्कल आहे. तो किती वरती आहे? या पॉइंट पासून हा किती? तो आहे 58 mm. ओके, 58 mm वरती आहे. आतला जो काही डायमीटर आहे तो 30चा आहे, बाहेरचा 55चा आहे. आतला डायमीटर 30चा, बाहेरचा 55चा. हा डायमीटर आहे 55 मीटर. हा डायमीटर आहे 30. ओके, सेंटर. याच्यातनं मी बाहेर पडलो. आता हा पण तुम्ही जर का बघितलं तर हा एक्झॅक्ट सेंटरला आहे. ओके, पण हा टोटल किती आहे? 45 आहे. 45 म्हटल्यावरती याचं जर का तुम्ही पॅड कमांड मध्ये जर केलं तर हा काय करावं लागेल तुम्हाला? मिरर एक्सटेंड करावं लागेल. बरोबर आहे, दोन्हीकडे किती? 45 डिवाइड बाय 2 म्हणजे दोन्हीकडे तो टोटल तो 45 ला जाईल. इकडे 45 डिवाइड बाय 2, इकडे 45 डिवाइड बाय 2. बघा, ह्या त्याच्यापासून इकडे तो 45 डिवाइड बाय 2 गेला, इकडे 45 डिवाइड बाय 2 आला. ओके, हे झालं आपल्याला ड्रॉइंग आत्ताच. ओके, आता या ड्रॉइंगला तुम्ही इथं जर का बघितलं तर हे 15चं थिकनेस वाला इथे एक रिब आहे, इथे एक आहे. ओके, आता इथे इथे काय होणार आहे की हे जे काय तयार केलेली रिब आहे, ही रिब तयार होणार नाही. ही पहिले आपल्याला तयार करून घ्यावी लागेल किंवा मग ही तयार करून घ्यावं लागेल, दोन्हीपैकी एक. ओके, ही आपण वर्कआउट करू डायरेक्टली तयार होते का. तर हा 22 वरती आहे, या पॉइंट पासून 22 वरती आणि इथं सेंटरला आलेला आहे. ड्रॉइंग याच प्लेनला परत ड्रॉइंग कसं येते? इथल्या सेंटर पासून असं तिथं खाली इथं आलेलं आहे. ओके, आता हे ड्रॉइंग काढताना म्हणजे हा पॉइंट म्हणजे कोइन्सिडन्स करायचं. झालं.
कन्सिडर केलं आता याला वर्टिकल झालं. ओके, परत मी जर पहिला व्ह्यू जर का नसेल भेटत तर मी परत नॉर्मल व्ह्यू मध्ये येण्यासाठी कमांड वापरतो. त्यानंतर याचं डायमेन्शन आपल्याला माहिती आहे किती, त्याचं डायमेन्शन 22. इंटर, ठीक आहे. त्यानंतर याचं सेंटरचं डायमेन्शन किती आहे खालीपासून, इकडे तुम्हाला माहिती आहे 58 आहे. 58. ओके, त्यानंतर हा पॉइंट आणि हे कोइन्सिडेंस. ओके, त्याच्यातनं मी बाहेर जर का पडलो आणि जी काही स्टिफनर कमांड आहे ती स्टिफनर कमांड जर का वापरली तर काय होते आपण इथे बघू. हे काय टॉपोलॉजिकल ऑपरेशन इनव्हॅलिड प्रोफाइल बॉडी. का? कारण की हे जे काय आहे याचं थिकनेस तर येऊ शकते, किती mm थिकनेस पाहिजे तेवढी घेऊ शकता, पण ही एक्झॅक्टली इकडे कुठपर्यंत जायचंय, इकडे कुठपर्यंत जायचंय ते माहित नाही ना. म्हणजे हे जर का इकडे जर का एक्सटेंड, हे जे काय पान आहे हा रो किती जाऊन थांबायचंय, म्हणजे इकडच्या साईडला पुढे जाऊन थांबायचंय हे नाहीये. ओके, म्हणजे अशा कंडिशनला तुमची स्टिफनर कमांड वापरू शकत नाही. ओके, अशा कंडिशनला आपण नाही वापरू शकत. त्याचं रिव्हर्स डायरेक्शन जरी केलं तरी तो इनव्हॅलिडच बॉडी दाखवतो. कारण की इकडे याचं लिमिट दिलेलं नाही ना. ओके, आता हीच जर का गोष्ट मी असंच ठेवलं, ओके असंच ठेवलं आणि हे पुढचं काढून जर घेतलं, किती आहे 15 थिकनेस आहे इथे. रिप कमांडच्या ऐवजी हे सरळ असल्यामुळे आपण हे तयार करून घेऊ. 15 ते किती वरती 42. हे आतलं 41 आहे. हा 41 वरती आलेला आहे हा, इथे टच झालेलं आहे. ओके, आता आपण ते काढून घेऊ. हे असंच ठेवलं बरं का आपण. दुसरं स्केचर, मला आता या प्लेन मध्ये काम करायचंय. ओके, सेम कंडिशन तीच आहे. इथनं स्टार्ट केलं, खाली आलो. याचं पण तयार नाही होणार आहे म्हणून मी काय करतो, याला एक बॉडी तयार करून घेतो अशी. ओके, ही लाईन ही लाईन कोइन्सिडन्स करून घेतो मी. ओके, त्याच्यानंतर याची हाईट किती येणार आहे तुम्ही जर का बघितलं टोटल बॉडीची हाईट, तर ती किती येईल हाईट. ओके, तर हाईट किती येणार आहे त्यासाठी आपण इथे जर काला तर 58 आहे हे टोटल, आणि हा डायमीटर जो काय आहे 55 आहे. 55 डिवाइड बाय 2. किती येतं ते करून टाकायचं, तर किती येईल साधारणतः 30.5 वरती येणार आहे आपलं. 30.5. ओके, ज्या याच्यात मर्ज झाला. त्याच्यानंतर टोटल हे किती आहे, टोटल हे 45 आहे, म्हणजे 22.5 आहे. म्हणजेच या सेंटर पासून हा जो काही पॉइंट आहे हा 22.5 आहे. इकडचा जो काय पॉइंट आहे तो पण 22.5 आहे. हा पॉइंट या सेंटर पासून 22.5 आहे. ओके, त्यानंतर आता हा जो काय खालचा जो काय आहे तो 41 वरती आहे. कुठपासून 41 आहे, या फेस पासून 41 वरती आहे. म्हणजे हा 15चा आहे त्याच्यात
सेंटर मध्ये 15चा आहे. 15चा आहे म्हणजे काय होणार ते 15 डिवाइड बाय 2 किती 7.5. सेंटर 41 प्लस 7.5 प्लस तर तो 48.5 पर्यंत आलेला आहे. डायमेन्शन या पॉइंट पासून हा पॉइंट 48.5 कसं घेतलं ते आलं लक्षात. एकदा मी सांगतो ते तुम्हाला. ओके 48.5 वरती आपण आलेलो आहे. 48.5 वरती आल्याच्या नंतर आता याची थिकनेस तयार करून घ्यायची. किती थिकनेस याची तर 15 mm थिकनेस आहे. परत हे पण सेम एक्झिट टू वर्कबेंच ला एक्झिट केलं. ओके याची थिकनेस किती आहे 15 mm आहे. 15 mm थिकनेस आपण केली पण 15 mm थिकनेसच्या ऐवजी हा किती आहे 15 डिवाइड बाय 2 जर का केलं तर तेवढा 7.5 मिरर एक्सटेंड दोन्हीकडे मिळून ते 15 आहे. ओके हे झालं असं. ओके हा तयार झाला. आता हा तयार झाल्याच्या नंतर मग तुमचं हे येतं की हा आपल्याला एक्सटेंड करायचा आहे. मग आपण स्टिफनर कमांड मध्ये गेलो. हे प्रोफाईल पकडलं. ओके हा प्रोफाईल पकडल्याच्या नंतर आपल्याला थिकनेस द्यायचं आहे. थिकनेस किती येणार याची तर 15 mm थिकनेस 15 mm थिकनेस बॉडी स्टिफनर कमांड हा पॉइंट ओके अशा पद्धतीने आहोत म्हटल्यावरती आपल्याला प्लेन मधनच जावं लागेल. मग हे पूर्ण स्केचर मी तयार केलं. ओके याला आपण पूर्ण 100% स्केच तयार करून घेऊ. इथं आलं वरती ठीक आहे. ओके हे झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक सर्कल काढावं लागेल. त्या सर्कलचा जो काय डायमीटर आहे तो डायमीटर किती तर 55 मॅक्सिमम जो डायमीटर आहे त्याचा तो. त्यानंतर हा सर्कल या पॉइंट पासून कशामुळे ओपन सेंटर याच्यामुळे होतंय. ओके तर आपल्याला ही कमांड पहिलं हे जे काही टँजन्सी आहे ती टँजन्सी पहिली आपल्याला हटवावं लागणार आहे. टँजन्सी आपण पहिलं हे करू डिलीट करून घेऊ. टँजन्सी डिलीट. ओके टँजन्सी डिलीट केल्याच्या नंतर हा किती आहे तर 58 वरती आहे. 58 इंटर. ओके परत हा पॉइंट आणि हे कोइन्सिडन्स केला आपण. ठीक आहे हा तुमचा 22 वरतीच आहे. हा टोटल परत हा पॉइंट आणि ही लाईन आपल्याला कोइन्सिडन्स करायची आहे. ओके परत मी नॉर्मल व्ह्यू म्हणतो.
नॉर्मल व्ह्यू मध्ये आल्याच्या नंतर मला याच्यातला ट्रिम करून हा पार्ट नको होता, तर मी हा पार्ट काढून टाकतो त्याचा. ओके, हा ट्रिम केला, हा पूर्ण असा पार्ट झालेला आहे. त्याच्यातनं मी बाहेर पडलो आणि याला थिकनेस परत देताना सेम थिक प्रोफाईल दोन्ही साईडला मिरर एक्सटेंड. ओके, मिरर एक्सटेंड केला की तुमचा तयार झाला. ओके, हा मिरर एक्सटेंड जर पाहिलं काढला आहे. आपण इथपर्यंत केलं होतं. ओके, आता याच्या पुढे जायचं जर का म्हटलं तर आपल्याला इथले एक रिब तयार करायची आहे. ही रिब आहे 15ची. ओके, 15 mm थिकनेसची ही रिब आहे. ही रिब आपल्याला तयार करून घ्यायची आता. ओके, तर त्यासाठी आपण काय केलं, स्केचर एक प्लेन वरती गेलो. या प्लेन वरती गेल्याच्या नंतर लाईन ड्रॉ करायची आपल्याला अशी. ओके, या लाईन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, या लाईन मध्ये कसं करायचं आहे आपल्याला की ही लाईन आणि हा सर्कल कोइन्सिडन्स. ओके, त्यानंतर ही लाईनचा पॉइंट आणि हा सरफेस कोइन्सिडन्स मध्ये आहे. ओके, परत नॉर्मल व्ह्यू मध्ये जायचंय. ही लाईन ह्या सेंटर पासून किती आहे, टोटल 41 इथपासून आणि सेंटर इथे आहे. ओके, सेंटर जर का याचा इथं आहे तर 41 प्लस 7.5, तर तो किती झाला, 48.5 वरती आहे. हा पॉइंट डायरेक्टली आपण इथून जरी दिलं तरी चालतं. ठीक आहे, चला इथून देऊ. किती आहे, 41 वरती आहे. ओके, याच्यातनं मी बाहेर पडलो. इथं तुमच्या ते रिबचं हे झालं. स्टिफनर कमांड किती mm थिकनेस आहे, तर 15 mm थिकनेस, 15 mm. ओके, झालं. हे इथं तयार झाले डायरेक्टली. सेम आपल्याला दुसऱ्या साईडला पाहिजे, आपण लाईन काढून ती वर्कआउट पण करू शकतो, किंवा मग दुसरा ऑप्शन काय आपला, मिरर कमांडने आपण ते काढून घेऊ शकतो. तर मिरर कमांड साठी मिरर इथे, मिरर कुठल्या प्लेनला, या प्लेनला काय मिरर करायचं आहे, तर एक मिनिट, आपल्याला स्टिफनर मिरर याच्या भोवती. ओके, ओके, मिरर केलं आणि इकडे पूर्ण आपण स्टिफनर तयार करून घेतली. इथे एक स्टिफनर तयार झाली इथं. ओके, तर अशा पद्धतीने हे वर्कआउट करायचं. आपण जर बघितलं पहिल्यांदा आपण हे काढून बघितलं आणि हे फक्त तयार जर ते केलं तर एकदा चेक करून बघितलं तर ते नाही झालं. मग आपण काय केलं, हा पूर्ण तयार केला, मग हे हा स्टिफनर कमांडनी हा तयार करून बघितला. ओके, तर इथपर्यंत तुम्ही करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही जर वर्कआउट जर करता तर या पद्धतीने करून घ्या. ओके, ठीक आहे.